लहान मुलांना ना आपल्या जवळच्या माणसापेक्षा त्यांची आवडती वस्तू आणि त्यांचे खेळणे यामध्ये जास्त त्यांना आपुलकी दिसते. तसंच काहीसं शिवने केलं. रात्री त्याचे आजोबा आले, पण त्याला गाडी खूप आवडते. त्या आजोबांकडे न बघता गाडी आल्याचा त्याला खूप आनंद झाला. त्याच्या आजोबांनी बराच काही वानवाळा आणला होता गावाकडून. कैऱ्या, चिंचा आणि भरपूर अशी कोथिंबीरसुद्धा आणली होती. पण आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही कोथिंबीर टिकून ठेवणं काही शक्य नव्हतं. म्हणलं आता चला 1-2 वेळा कोथिंबीरच्या वड्याच करून टाकूयात आणि कोथिंबीरसुद्धा इतकी गावरान आणि छान लुसलुशीत मऊ अशी होती. मग कोथिंबीरच्या वड्या करण्याकरता मी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, ती चिरून घेतली. त्यामध्ये बेसन पीठ, मीठ, हळद आणि ओवा, लसूण मिरचीचा ठेचा असं करून पाणी न टाकता ते छान असं मळून घेतलं. त्याचा छान गोळा केला आणि मग हे असे काही गोळे करून मी वाफेवर ठेवले ते वाफवायला. 15 मिनिटानंतर वाफून झाल्यानंतर ते चांगले थंड होऊ द्यायचे. थंड झाल्यानंतरच ते व्यवस्थित कट करता येतात आणि मग त्याचे चांगले शेप असे गोल शेपमध्ये त्याला कट करून असं आचेवर त्या वड्या छान तळून घ्यायच्या. एकदा ही पद्धत वापरून बघा, एकदम सोपी आणि साधी आहे. त्यामध्ये ओवा असल्यामुळे त्या इतक्या छान लागतात आणि मस्त एकदा करूनच बघा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.